रवींद्रनाथ विद्यालय द्वारका नाशिक येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद निरोप कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झालाय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना संपूर्ण शाळा परिसर आठवणींनी आणि भावनांनी भारावून गेला होता। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे, उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालिका सौ मृणाल पाठक, श्री हरी काशीकर, शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख, पर्यवेक्षक श्री राजेश मालवी, सेवानिवृत्त शिक्षक श्री मधुकर चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे मोलांचे मार्गदर्शन व मित्रमैत्रिणींच्या सहवासाविषयी मनोगत व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या भावना ऐकताना संपूर्ण शाळेचे वातावरण अतिशय भावुक केले। यावेळी उपाध्यक्ष श्री वसंत राऊत यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे व जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन ठरणारे विचार मांडले। तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत जीवनात ध्येय ठरवून सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व सांगितले। त्यांच्या प्रेरणादायी व वास्तववादी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय। सेवानिवृत्त शिक्षक श्री मधुकर चौधरी यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त आणि कष्ट यांचे महत्त्व पटवून दिले। शाळेचे मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख यांनी आपल्या भावस्पर्शी मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व जीवन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली आहे। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा भेट दिली आहे। अशा प्रकारे रवींद्रनाथ विद्यालयाचा इयत्ता 10वीचा आशीर्वाद समारंभ अतिशय सुंदर, भावनिक व अविस्मरणीय ठरलाय। And the problem is that some teachers have centralized students' entire personality on their education. We all learn something. We learn English, but we are not English. We learn mathematics, but we are not mathematics. We learn science, but we are not science. But some teachers forget that. And I believe it's not our skill. They forget that students is a different identity. They don't know anything about the student. कार्यक्रम झाला त्यावेळेस जी मुलं फ्लुएंटली इंग्लिश मधून बोलत होती आणि आज जेव्हा मेहुलचं ऐकलं, हा जो दुसरा याने केलं तेजस, नावाप्रमाणेच तेजस आहे, तर ही मुलं जेव्हा इंग्रजीमधून बोलत होती त्यावेळेस मनस्वी आनंद वाटला। आणि या शाळेमध्ये प्राथमिक पासून हायस्कूल पर्यंत आपण सेमी इंग्रजी सुरू केलं पाहिजे, हे असा आग्रह हा आपल्या अध्यक्षांनी धरला। आणि त्यांनी सांगितलं की या स्कूलमध्ये सेमी इंग्रजी ही पहिलीपासून आपल्याला मराठी माध्यमात सुरू करायची आहे। आणि त्या निर्णयाचा परिणाम जो दिसतो तो आज या ठिकाणी आपल्याला दिसतो। अनेकांना भीती हे सेमी इंग्लिश चालेल की नाही वगैरे, परंतु सरांनी सांगितले की नाही, आपण त्या पद्धतीने प्रयत्न करूया। आणि आज या प्रयत्नाला निश्चितच या ठिकाणी यश मिळालेलं आहे। ही आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाची गोष्ट आहे की ही मुलं जेव्हा इंग्रजीमधून बोलतात, फ्लुएंटली बोलतात, स्पष्ट बोलतात आणि चांगल्या पद्धतीने नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कमलेश वाघ।